बघा स्वाध्याय 1.1 विषय बुद्धिमत्ता. यामध्ये पहिला प्रश्न काय विचारलाय पहा. श्रीकृष्ण भक्त मीराबाई त्याच्या प्रेमात अखंड बुडून गेली. या वाक्यामध्ये किती जोडाक्षर आलेली आहेत. आता या ठिकाणी आपण जोडाक्षर पाहूया. श्री हा एक काय तर जोड शब्द आहे. कृष्ण हा देखील एक जोड शब्द आहे. भक्त त हा शब्द जोड अक्षर आहे. त्याच्यानंतर त्या आणि ज्या हे देखील काय एक जोड शब्द आहे. आणि प्रे हा देखील एक जोड शब्द आहे. याच्या पायामध्ये र चा उच्चार होतोय म्हणून हा देखील काय तर जोड शब्द आहे. आता या ठिकाणी क्रू हा जोड शब्द नाही. आता हे लक्षात ठेवायची एक ट्रिक आहे. ज्याच्या पायामध्ये सी आकार तयार झालेला आहे तो शब्द जोडाक्षर नसतो. म्हणजे ही एक काय तर ट्रिक आहे लक्षात ठेवायची. म्हणून हे किती शब्द झाले 1 2 3 4 5 आणि 6. पर्याय क्रमांक 2 हे काय तर उत्तर येईल. म्हणजे 6 ही काय तर जोडाक्षरे आलेली आहेत. बघा दुसरा प्रश्न. ज्यांनी ही गरज शोधाची आहे या शब्दापासून एक म्हण तयार करा. या म्हणीमधील सम क्रमांकाच्या स्थानावर असलेली अक्षरे क्रमाने मांडा. या मांडणीमध्ये उजवीकडून तिसऱ्या स्थानावर कोणते अक्षर आहे. आता ज्यांनी ही गरज शोधाची आहे त्याची म्हण तयार होते तर गरज ही शोधाची जन्य आहे. ही काय होते तर म्हण तयार होते. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे या म्हणीतील सम क्रमांकाच्या स्थानावर. आता सम क्रमांक आधी ह्याला काय करूया आपण क्रमांक देऊन घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 11 आणि 12. सम क्रमांकाच्या स्थानावर अक्षरे क्रमाने मांडा. आता जे 2 4 6 ही काय तर सम संख्या. मग ही अक्षरे काय करूया क्रमाने मांडून घेऊया. र त्यानंतर ही 10 ज परत नी आणि परत हे. र ही 10 ज नी हे काय सम क्रमांकावरील शब्द आहेत. ते क्रमाने मांडा. या मांडणीमध्ये उजवीकडून तिसऱ्या स्थानावर कोणते अक्षरे. आता उजवीकडून म्हणजे आपला उजवा हात आणि डावीकडून म्हणले की डावा हात. उजवीकडून म्हटल्यानंतर हे 1 क्रमांकावर हे 2 क्रमांकावर आणि ज हे काय तर 3 क्रमांक. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे काय तर उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न बघा. कैलासवासी कार्यक्षम किंबहुना कुंकू कौल हे शब्द आकार विल्ले क्रमांकानुसार मांडल्यास क्रमवार चौथा शब्द कोणता असेल. आता आकार विल्ले क्रम म्हणजे कसे तर 12 खडीनुसार क का की की कु कु के कै को कौ कम का अशा पद्धतीने. आता अशा पद्धतीने हे काय करायचे तर आपल्याला शब्द मांडून घ्यायचे. त्यामुळे पहिला शब्द कोणता येईल तर कार्यक्षम येईल. पहिला शब्द कार्यक्षम. दुसरा शब्द किंबहुना. किंबहुना. तिसरा शब्द कुंकू येईल. कुंकू. चौथा शब्द कैलासवासी. कैलासवासी. आणि पाचवा शब्द कौली. क्रमांकानुसार मांडल्यास क्रमवार चौथा शब्द कोणता असेल. आता चौथा शब्द कोणता येईल तर कैलासवासी. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे काय तर उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न. तुटक्या फुटक्या माठातील उरले सुरले पाणी घटा घटा पिऊन त्याने आपली तहान भूक मिटवली. या वाक्यात एका शब्दाची पुनरावृत्ती होऊन बनलेले किती शब्द आहेत. आता या ठिकाणी तुटक्या फुटक्या हा वेगळा शब्द आहे. माठातील हा देखील वेगळा शब्द आहे. उरले सुरले पाणी
हा देखील काय तर वेगळे शब्द आहेत. मग घटाघटा, घटाघटा हा काय तर एकसारखा शब्द आहे बघा. पुनरावृत्ती झाली तर त्या शब्दाची. या ठिकाणी घ आला, या ठिकाणी टा आला, या ठिकाणी घ आला, या ठिकाणी टा आलाय. म्हणजे त्याच त्या शब्दाची काय झाली पुनरावृत्ती झाली. म्हणजे तेच शब्द काय आले पुन्हा पुन्हा आलेले आहेत. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे काय तर या प्रश्नाचं उत्तर आहे. एकच शब्द काय झालाय पुनरावृत्ती होऊन बनलेला आहे. बघा पुढील प्रश्न. आकर्षक सप्तरंगी इंद्रधनुचे निळसर पाण्यातील विलोभनीय प्रतिबिंब पाहून दुष्यंताचे अस्थिर मन सुखावले. या वाक्यातील विशेषणाची संख्या नामाच्या संख्येपेक्षा कितीने कमी किंवा कितीने जास्त आहे. आता या ठिकाणी आपण नाम आणि सर्वनाम लिहून घेणार आहे. यामध्ये बघा नाम इंद्रधनुष्य. इंद्रधनुष्य हे काय नाम आहे. इंद्रधनुष्य हे काय तर नाम आहे. त्याच्यानंतर पाणी, पाणी हे देखील काय नामच येईल. नाम लिहून घेऊया आधी. प्रतिबिंब, प्रतिबिंब हे देखील काय तर नाम आहे. दुष्यंत, दुष्यंत आणि मन हे देखील काय तर नामच आहे. त्याच्यानंतर विशेषण पाहूया आपण काय. आकर्षक, विशेषणामध्ये काय तर आकर्षक. विशेषण म्हणजे विशेष माहिती सांगणारा शब्द. आकर्षक. सप्तरंगी, सप्तरंगी निळसर, निळसर. विलोभनीय, विलोभनीय, विलोभनीय आणि अस्थिर, अस्थिर हे देखील काय तर विशेषणच आहे. अस्थिर. आता यामध्ये बघूया नाम किती आहेत आणि विशेषण किती आहेत. 1 2 3 4 आणि 5. नामाची संख्या किती आहे तर 5 आहे. विशेषण पाहूया 1 2 3 4 आणि 5. विशेषण देखील किती आहे तर 5च आहे. मग पर्याय क्रमांक 1 येईल. संख्या समसमान, म्हणजे एकने जास्तही नाही आणि एकने कमीही नाही. दोन्ही पण संख्या काय आहेत तर समान आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे काय येईल तर उत्तर येईल. पुढील प्रश्न पहा. अभ्यासिले वेद झाला शास्त्रबोध साधल्या विविध नाना कळा. या ओळीतील नाना हा शब्द कोणता अर्थ दर्शवतो. तर या ठिकाणी नाना हा शब्द कोणता अर्थ दर्शवतो तर हे कोणतंही नातं दर्शवत नाही. नाना हा शब्द तर तो काय दर्शवतोय तर विविध. विविध म्हणजेच वेगळेपण, वेगळा हा शब्द दर्शवतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे काय तर या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा पुढील प्रश्न. न अ कार थर या अक्षर समूहापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. तयार होणाऱ्या शब्दाच्या मध्यभागी असलेल्या अक्षराच्या लगत डावीकडे कोणते अक्षर आहे. आता आपण या ठिकाणी काय करूया तर शब्द तयार करून घेऊया. याचा शब्द काय तयार होईल तर अर्थकारण शब्द होईल तयार. अर्थकारण. अर्थकारण हा काय झालाय तर शब्द तयार झालेला आहे. तयार होणाऱ्या शब्दाच्या मध्यभागी असलेले. आता मध्यभागी कोणता शब्द आहे तर काय. ह्या बाजूला 2 अक्षर सोडलेत, ह्या बाजूला 2 अक्षर सोडलेले. मध्यभागी असलेल्या अक्षराच्या लगत डावीकडे. लगत डावीकडे म्हणजे डावा हात. कोणते अक्षर आहे तर थ हा शब्द आहे. मग पर्याय क्रमांक 3 हे काय तर उत्तर येईल. बघा पुढील प्रश्न. कानामध्ये वारे भरून या न्यारे फेर धरी फिरे रानोमाळ मोकाट मोकाट अफाट अफाट वाटेल ती वाट धावू लागे. वरील ओळीमध्ये र आणि फ ही अक्षरे अनुक्रमे किती वेळा आलेली आहेत. या ठिकाणी पाहूया आपण र किती वेळा आलेला आहे. या ठिकाणी 1 2 3
4 5 6 आणि 7. 7 वेळा काय झालेला आहे तर र अक्षर आलेलं आहे. 7 वेळा कोणतं अक्षर आले तर र अक्षर आलेलं आहे. त्याच्यानंतर फ अक्षर पाहूया आपण. आता या ठिकाणी 1, या ठिकाणी 2 आणि या ठिकाणी 3 आणि या ठिकाणी 4. म्हणजे या ठिकाणी काय झाले 4 वेळा फ आलेला आहे. 4 वेळा फ आलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे काय तर उत्तर बरोबर आहे. बघा पुढील प्रश्न. विशाखापट्टणम या अक्षरांना उजवीकडून क्रमांक दिल्यास कोणत्या अक्षराचे क्रमांक मूळ संख्या असतील. आता आपण काय करूया, या अक्षराला उजवीकडून क्रमांक देऊया. उजवीकडून म्हणजे उजव्या हाताकडून आणि डावीकडून म्हणजे डाव्या हाताकडून. या ठिकाणी बघा 1 2 3 4 5 6 आणि 7. आता या ठिकाणी काय सांगितलंय, कोणत्या अक्षराची क्रमांक मूळ संख्या असतील. आता या ठिकाणी मूळ संख्या काढूया. मूळ संख्या म्हणजेच काय तर त्या संख्येने त्या संख्येला काय होतो भाग जातो. आता 1 ही काय तर मूळ संख्या नाही. मग मूळ संख्या आहेत कोणत्या 7 आहे, 5 आहे, त्याच्यानंतर 3 आहे आणि 2 पण आहे. 7चा शब्द आहे वी, 5चा शब्द आहे खा, 3चा शब्द आहे ट आणि 2चा शब्द आहे न. म्हणजे विखाटन हा शब्द काय झाला तयार झालेला. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे काय होईल तर उत्तर येईल. बघा पुढील प्रश्न. लाभले आम्हास भाग्य बोलो तो मराठी, झाले खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. वरील ओळीमध्ये 3 अक्षरा आणि 2 अक्षरी शब्द अनुक्रमे किती आहेत. या ठिकाणी 3 अक्षरी आणि 2 अक्षरी शब्द किती ते सांगायचं आहे. आता आपण मोजूयात किती ते. या ठिकाणी 3 अक्षरी 1 2 3 आणि 4. ह्या ओळीमध्ये 4 शब्द आहेत. या ठिकाणी 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. म्हणजेच 3 अक्षरी शब्द किती आहेत 14 आहेत. 3 अक्षरी शब्द किती 14 आहेत. आता आपण 2 अक्षरी पाहूया. या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 आणि 2 अक्षर किती शब्द आहेत तर 7 आहेत. म्हणून पर्याय क्रमांक बघा 3 14 व 7 किती अक्षर आहेत अनुक्रमे 14 व 7 आहेत.